नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी म्हटलं की लाडू हे आलेच आणि लक्ष्मीपूजनासाठी बेसनाचे लाडू आवश्यकच असतात। आज आपण घेऊया बेसनाचा लाडू। बेसनाच्या लाडूसाठी लागणार आहे 2 वाट्या बेसनाचं पीठ, 2 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी चांगलं तूप, ड्रायफ्रुट्स, विलायची पावडर आणि एक ते 2 चमचा दूध। यासाठी घेऊ आधी आपण तूप, हे परत आपण वापरू लागेल तसं। त्यानंतर 2 वाट्या बेसन पीठ, पाच मिनिट लागतील हे छानसं भाजून घ्यायला। 5 मिनिट झालेली आहेत। आपलं बेसन छानसं परतून झालंय। याचा खूप छान असा भाजल्या गेल्याचा वास येतोय या ठिकाणी आणि हे सुटायला लागले, चिटकत नाहीये भांड्याला। आणि 5 ते 7 मिनिटात खूप छान भाजून होतं हे। पण त्याच्यासाठी तुमचा जो पॅन आहे तो ट्रायप्लाय पाहिजे, नाही तर मग करपू शकतं। हे बेसन आपण भाजलेलं काढून घेतलेलं आहे, मोकळं करून घेतलेलं आहे। हे आपण थोडंसं थंड होऊ देऊ आणि हे जेव्हा पूर्ण थंड होईल तेव्हा आपण ह्यामध्ये पिठी साखर मिसळणार। हे बेसनाचं पीठ आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मिसळूयात साखर 2 वाटी, जी आपण इथे ठेवलेली। तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही थोडीशी कमी पण घालू शकता। साखर नीट मिसळून घेऊया आणि ह्यात आपण आता घालूया विलायचीची पूड। विलायची पूड आता हे मिसळून झालंय। तर हे वळायच्या आधी मी काय करते, हे एकदा मिक्सरवर फिरवून घेते। यामध्ये घालू आपण ड्रायफ्रुट्स आणि किसमिस, आणि छानसे लाडू आपण वळायला घेऊ आणि वळताना लाडू आपण त्यामध्ये घालूयात एक काजूचा तुकडा। हा असा हसरा लाडू तयार होईल। तर लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठीचे आपले बेसनाचे लाडू तयार।